श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 167. इही आमुची वास पहावी, मग वर्तती परी जाणावी. ते लोकस्थिती आघवी, नासली होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, नियम असा आहे की लोकांनी आमच्याकडे पाहावं, आम्ही आदर्श आहोत म्हणून, आणि आमचं पाहून लोकांनी वागावं. आणि जर हे झालं नाही तर ही गुरु शिष्य परंपराच नाहीशी होईल. परंपरा टिकवून धरणं हे थोरा मोठ्यांचं कामच असतं. परंपरेनेच ज्ञान एकाकडून दुसऱ्याकडे प्रवाहित होत असतं. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, म्हणून समर्थू जो येथे आथिला सर्वज्ञते, तेने सविशेषे कर्माते त्यजावे ना. असा जो विद्वान ज्ञानी पुरुष आहे, जो समाजाला मान्य आहे, त्याने विशेष करून आपलं कर्म कधीही टाळू नये, सोडू नये, बदलू नये. रामकृष्ण परमहंस म्हणत असत की तुम्ही जर आचार सोडला की तुमची पुढची पिढी अनाचाराने 10 पट पुढे जाईल. सामाजिक तत्वज्ञानामध्ये असं असतं की प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य हवं असतं आणि आचार विचार आपल्या मनाप्रमाणे त्याला घडवायचे असतात. परंतु नीती आणि अनीती म्हणून जे काही आहे ते जर आपण मान्य केलं नाही तर समाजाचा भविष्यकाळ उज्ज्वल होणार नाही. लैंगिक अनाचार माझे, भ्रष्टाचार बोकाळे आणि समाजाचं अधःपतन होईल. आणि म्हणून नीतिमत्ता, परंपरा टिकवून ठेवणं ही जबाबदारी समाजातल्या ज्ञानी पुरुषांची, विद्वान पुरुषांची, सद्गुरूंचीच असते. आता आपण गीतेमधला या अध्यायातला 25वा श्लोक पाहूया. सक्तः कर्मणी अविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्यात विद्वांस तथा असक्तस चिकीर्षुर् लोकसंग्रहम्. सक्तः कर्मणि अविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्यात विद्वांस तथा असक्तस चिकीर्षुर् लोकसंग्रहम्. सक्तः कर्मणि अविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्यात विद्वांस तथा असक्तस चिकीर्षुर् लोकसंग्रहम्. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, ज्याप्रमाणे अज्ञानी माणसं फळांच्या आसक्तीने आपलं कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी विद्वान माणसांनी अनासक्त होऊन कर्म करावं. हे अर्जुना, या कर्माचा कर्ता मी आहे आणि याचं फळ मला अवश्य मिळेल. या अभिमानाने ग्रस्त झालेले, कर्मामध्ये आसक्त झालेले अज्ञानी लोक, आत्मज्ञान शून्य लोक जसं कर्म करतात त्याप्रमाणे कर्म ज्ञानी माणसांनी करू नये. लोकसंग्रह करण्याची इच्छा असणाऱ्या विद्वान माणसाने अनासक्त राहून, फलाशा टाळून आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावं. मी या कर्माचा कर्ता आहे आणि भोगता आहे असा अभिनिवेश कधीच न धरावा आणि अशा अर्थाने कर्म करावं. यावर ज्ञानेश्वर महाराज आपल्या ओवीमध्ये म्हणतायत, ओवी क्रमांक 169,
देखई फळाची या आशा, आचरे कामुक जैसा, कर्मी भरू होवावा तैसा, निराशा ही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आशा म्हणजे वासना. ज्याला काहीच आशा नाही त्याला व्यवहार करण्याची गरजच नाही. परंतु तरीसुद्धा अशा माणसाने कर्म करावं. तर कसं करावं? एखादा अज्ञानी माणूस फळाच्या आशेने जसं कर्म करतो तसं कर्म करूच नये, नाही का? तर ज्ञानी माणसानी फळाच्या आशेने कर्म न करता अत्यंत उत्साहाने, प्रेमाने आपलं कर्म बरोबर कसं होईल हे पाहून मनामध्ये कुठल्याही आशा न ठेवता कर्म करावं. पुढे म्हणतायत, जे पुढत पुढती पार्था, हे सकल लोकसंस्था, रक्षणीय सर्वथा म्हणून या. पुन्हा पुन्हा जन्माला येणाऱ्या लोकांसाठी मानव प्राण्यांचा धर्म सर्व प्रकारे आपण रक्षण केला पाहिजे. या धर्माचं जर आपण रक्षण केलं नाही तर समाज उद्ध्वस्त होईल. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहणार नाही. महाराज म्हणायचे, काळ कठीण कोणता, तर सज्जन माणसाला सज्जनपणाने जगणं कठीण होणं, हाच खऱ्या अर्थाने कठीण काळ. हा काळ सर्वथा राजाच्या हातात असतो. आणि म्हणून धर्मराजाने भीष्माचार्यांना एकदा प्रश्न विचारला, कालो वा कारणम राज्ञो, राजा वा काल कारणम, इति ते संशयो मा भूत, राजा कालस्य कारणम. धर्माने, युधिष्ठिराने भीष्माचार्यांना विचारलं की राजामुळे काळ निर्माण होतो का काळामुळे राजा निर्माण होतो, नाही का? या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, राजा हा कालाचा कारण असतो. समाजामध्ये दंडशक्ती आणि नियामक शक्ती आवश्यक आहे आणि ती सबळ असली पाहिजे. त्या दंडशक्तीचा धाक असला पाहिजे, तरच समाज व्यवस्थितपणे वागू लागतो. पुढच्या ओळीमध्ये म्हणतायत, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिका न व्हावे लोकाप्रती. एक मनुष्य आहे, स्वतः अलौकिक आहे, पण आपलं अलौकिकत्व लोकांना दिसता कामा नये असं त्यानं सामान्य माणसासारखं वागावं. मार्गाधारे वर्तावे म्हणजे ज्याप्रमाणे सगळीच माणसं ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने त्याने जावं. आपल्या समाजाची जी परंपरा आहे, रूढी आहे, त्याप्रमाणे त्याने वागावं. विश्व हे मोहरे लावावे म्हणजे मार्गाला लावावे. मोहरे म्हणजे पुढे, मोहरे. विश्व म्हणजे आपल्या हाताखालचे जे लोक आहेत किंवा हा जो समाज आहे, या समाजाला, या लोकांना सन्मार्गाला लावावं. हे ज्ञानी माणसांनी करण्याचंच कार्य आहे. अशा आदर्श सत्पुरुषांनी आपण कुणीतरी वेगळे आहोत, विशेष आहोत, याचं समाजापुढे प्रकटीकरण न करता सर्वसामान्य माणसं ज्याप्रमाणे वागतात, ज्या मार्गाने जातात, अशा मार्गानेच त्याने पण चालावं. परंतु समाजाला कल्याणाच्या, सन्मार्गाच्या मार्गावर लावावं. आता आपण गीतेमधला या अध्यायातला 26वा श्लोक बघूया. न बुद्धिभेदै जनयेत अज्ञानां कर्मसंगिनां, जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरन्.
न बुद्धिभेदं जनयेत अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरन्. न बुद्धिभेदं जनयेत अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरन्. याचा अर्थ आपण बघूया. नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचं मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यासाठी प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने अशा अज्ञानी लोकांना कृष्ण भावनेमध्ये आणि सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, कर्म आणि त्याचं फळ यामध्ये आसक्ती असलेल्या अज्ञानी माणसांचा आपण ज्ञानी माणसांनी बुद्धिभेद करू नये आणि कर्मावर असणारी त्यांची आढळ श्रद्धा ढळवू नये. आत्मज्ञानी पुरुषाने समाजाचं हित डोळ्यापुढे ठेवून कर्मावर श्रद्धा असलेल्या माणसाप्रमाणे स्वतः कर्म करावीत आणि त्यांच्याकडून अज्ञानी जनांकडून ती करून घ्यावीत. खरं काय आहे तर नैष्कर्म्य व्हायचं असेल तर कर्म करूनच आपल्याला व्हावं लागेल. नैष्कर्म याचा अर्थ कर्म न करणे असं नसून कर्म करायचं परंतु फळाची आशा सोडायची, कोणत्याही वासना मनामध्ये ठेवायच्या नाहीत आणि भगवंताशी तद्रूप होऊन कर्म करायचं. एकदा का अशी अवस्था प्राप्त झाली की कर्म करून सुद्धा कर्म केलं नाही असाच अर्थ होतो. म्हणून ज्ञानी माणसांनी अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये. हे का तर समाज हा लहान मुलांसारखा असतो, अनुकरण करणारा असतो. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी म्हणोनी बालका जैसी नेदावी धनुर्धरा. लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला आईचं दूध प्यायला शिकवावं लागतं. त्याला आईचं स्तन तोंडामध्ये धरता येत नाही. ते त्याच्या तोंडामध्ये पुन्हा पुन्हा देऊन ते कसं ओढायचं याचं त्याला शिकवण द्यावं लागतं. ते मूल ज्याप्रमाणे मोठ्या कष्टाने आईच्या अंगावरचं दूध पितं, ते लहान बालक पक्वान्न कशी बरे खाऊ शकेल. बघा, ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टांत देण्याची शैली किती सुंदर आहे. छोटं बाळ आहे, त्याला धडपणे आईचं दूधही पिता येत नाही आणि तुम्ही जर पंचपक्वान्न शिजवून त्याच्यापुढे ठेवली तर काय उपयोग आहे. आणि म्हणून ते म्हणतात की संतांमध्ये या गोष्टींचं तारतम्य असणं आवश्यक आहे. संत समाजामध्ये मिसळतात, त्यांच्या प्रपंचामध्ये भाग घेतात, सगळ्यामध्ये रस घेतात, परंतु हे करत असताना सुद्धा त्याला जो काही योग्य आहे, त्याच्या कल्याणाचा आहे, तो उपदेश करत राहतीलच. तो कदाचित ऐकणार नाही, तशा पद्धतीने वागणार नाही, परंतु संत सज्जन ते पुन्हा पुन्हा सांगत राहतात आणि पुन्हा पुन्हा त्याला मार्गदर्शन करत राहतात. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैशी कर्मी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करून. सामान्य लोकांना खेळताना म्हणजे सहज पद्धतीने सुद्धा
नैष्कर्म्याविषयी काही सांगू नये. उलट त्यांना त्यांच्या वाट्याला आलेलं कर्म योग्य पद्धतीने करा असंच सांगितलं पाहिजे. कारण परमार्थिक दृष्टीने ते लहान बालकांप्रमाणेच असतात. तेथे सत्क्रियाची लावावी, तेही एकी प्रशंसावी, नैष्कर्मीही दावावी आचरोनी. अशा लोकांना स्वकर्माचं आणि सत्कर्माचंच आचरण करायला शिकवावं. त्यांच्याकडून ते करून घ्यावं. प्रसंगी त्यांची प्रशंसा करावी आणि त्यांना नैष्कर्म्यता कशी असते याचं आचरण करूनच, कर्म करूनच ती कशी मिळवता येते हे दाखवून द्यावे. ज्ञानेश्वर महाराज बुद्धिभेद हा शब्द वापरतात. बुद्धिभेद म्हणजे त्यांच्या विचाराची जी रचना असते ती भंग करून टाकायची. इंग्लिशमध्ये त्याला ब्रेन वॉशिंग करणं असं म्हणतात. एखाद्याच्या बुद्धीमध्ये जी काही प्रक्रिया चालते ती एकदम उलटसुलट करून टाकायची. त्या प्रक्रियेचा सगळा घाटच बदलून टाकायचा. त्याची रचनाच सगळी बिघडून टाकायची. याला बुद्धिभेद असं म्हणतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे ज्ञानी आहेत त्यांनी अज्ञानी माणसांचा बुद्धिभेद कदापिही करू नये. गोपाल कृष्ण भगवान की जय.